नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे. भोले बाबा स्टॉक्स सांगतो मी तुम्हाला. पार्ट मे बी 3 असेल. हां, ओके. तानला सोल्युशन्स. ओके. युनायटेड स्पिरिट्स मे बी इट इज गोइंग टू फेस टफ कॉम्पिटिशन फ्रॉम ऑल दीज लिकर्स इम्पोर्टेड फ्रॉम अमेरिका नाव. कारण अमेरिकेचं ट्रेड डील झालेलं आहे. पुढच्या 6 महिन्यात किंवा त्याच्या आधीच अमेरिकेचे वाईन्स आणि ऑल हार्ड ड्रिंक्स विल स्टार्ट अरायव्हिंग इन इंडिया. त्याच्यामुळे ऑल कंपनीज, ज्या वाईन कंपनीज आहेत इंडियामध्ये किंवा दारूच्या कंपनीत, त्यांना टफ कॉम्पिटिशन असू शकते. त्यामध्ये रॅडिको खैतान आला, ओके, युनायटेड स्पिरिट्स आला, युनायटेड ब्रेवरीज आला, सो नंतर सोम डिस्टिलरीज आला, हंटर बिअर जे बनवतात ते. आता अमेरिकेतनं बिअर आली तर काय करणार आहे. ओके. त्यानंतर वारी एनर्जीज, प्रीमियर एनर्जीज, हे 2 सोलर कंपन्यांचे रिझल्ट उत्तम आले आहेत डिसेंबरमध्ये. DLF रिअल इस्टेटचे पण कंपनी DLF, त्याचे पण रिझल्ट चांगले आलेले आहेत. ओके. नंतर कॅम्स इंडिया तर फॉर एव्हर गुड कंपनी आहे. ओके. कॉम्प्युटर असोसिएट्स, ओके, ज्याची म्युच्युअल फंडाची कंपनी आहे कॅम्स इंडिया. नंतर OFSS अनंतराज, ओके, रिअल इस्टेट अनंतराज, याचे पण रिझल्ट चांगले आलेले आहेत डिसेंबर एंडमध्ये. डॉक्टर रेड्डीचे रिझल्ट तर फिनॉमिनल, ऑलरेडी स्टॉकवरती गेला असेल. बँक ऑफ इंडिया पण स्टॉकवरती गेला, रिझल्ट चांगले आले. ओके. तर हे सगळे रिझल्ट चांगले आलेले शेअर्स डिसेंबर एंडमध्ये. त्यानंतर सिप्लाचे रिझल्ट सो आले फक्त, पण शेअर मात्र ₹200 पडला. त्यामुळे हा शेअर घ्यायला अजिबात हरकत नाही तुम्हाला. ओके. अमेरिकेची जी काय ट्रेड डील झालं आहे त्याच्यामध्ये जेनरिक्सला आपल्याला तिकडे 0 ड्युटी असणार आहे. त्यामुळे सिप्लाला काही धोका नाही आहे. किर्लोस्कर न्यूमॅटिक या पण कंपनीचे रिझल्ट चांगले आलेत. डिसेंबर एंडला 78 करोड प्रॉफिट झाला आहे. त्याच्या आधी 48 करोड होता. ओके. आणि त्यानंतर 9 मंथचे बघितले तर 172 करोड डिसेंबर एंड 9 मंथ्स, आणि गेल्या 9 मंथ्सला 175 करोड होते. आणि आपण शेअर जवळजवळ 40% पडलेला आहे. न्यूमॅटिक्स कॉम्प्रेसर कुठे लागत नाही, सगळीकडेच लागतं. त्यामुळे ही कॉम्प्रेसर कंपनी लक्षात ठेवा. नंतर अर्बन कंपनी ॲड ऑन ट्रॅक मच. ओके. MCXचे रिझल्ट्स फिनॉमिनलच आलेले आहेत. ओके. नंतर अडानी ग्रीन समोर तर रिझल्ट्स याचे चांगले नाही आलेत, पण हा स्टॉक तुम्हाला घेऊन ठेवायला हरकत नाही. ओके. लॉंग रन स्टॉक आहे हा सगळा. नंतर कोकियो कॅम्लिन रिझल्ट चांगले आलेले आहेत. ओके. नंतर IEX रिझल्ट्स पण उत्तम आलेले आहेत. ₹120 स्टील आहे IEX. त्यानंतर ओके, उगार शुगर, याचे पण रिझल्ट्स चांगले आले आहेत. नंतर SCI लँड, ओके, प्रॉपर्टी, यांची बरीचशी लँड आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मुंबईला किंवा इतर ठिकाणी, याचे पण रिझल्ट्स चांगले आले आहेत. ओके. 15 कोटी प्रॉफिट या क्वार्टरला आलेला आहे. गेल्या वर्षी 14 कोटी होते. आणि ओव्हरऑल प्रॉफिट 9 महिन्याचे बघितलं तर या क्वार्टरला, या 9 महिन्यात 40 आहे आणि गेल्या 9 महिन्यामध्ये 47 होते. पण हा शेअर जवळजवळ अर्धा झालेला आहे गेल्या वर्षभरामध्ये. त्यामुळे ह्याच्याकडे बघायला हरकत नाही. संदूर मॅंगनीज 9 महिन्याचे चांगले आले आहेत रिझल्ट्स. ओके. त्यानंतर NHPC खूपच पडलेला शेअर आहे, ₹85 किंवा त्याच्या आधी खाली असू शकतो. याचे पण रिझल्ट चांगले आले. त्यामुळे NHPC सुद्धा लॉंग टर्म घ्यायला हरकत. लॉंग टर्म आहे मॅक्झिमम 1 इयर. ओके. 1 इयरला तुम्हाला 15% प्रॉफिट मिळेल अशी म्हणजे NHPCमध्ये तरी अपेक्षा आहे, कारण खूपच पडला आहे हा शेअर. ओके. नंतर QS